नमस्कार, न्यूज मराठवाडामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं थोडंसं विचारमंथन करणार आहोत। लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी खूप मोठ्या फरकानं लोकसभेची जागा जिंकली आणि धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय समीकरणामध्ये खूप मोठा बदल घडवून आणला। हा बदल अपेक्षित होता। त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जे चित्र होतं, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूनी जो प्रचार केला गेला, त्याचबरोबर या महायुतीच्या प्रचाराला महाविकास आघाडीमधील शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या महायुतीच्या नेत्यांनी जे संविधान बचाव आणि मराठा आरक्षण या दोन विषयाच्या अनुषंगानं खूप मोठं रान उठलं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला फटका बसला। महायुतीला फटका बसला, महाराष्ट्रामध्ये थोडीफार पिछेहाट झाली, परंतु देशाच्या राजकारणामध्ये जर आपण लक्ष दिलं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली आणि 400 पार जरी नसलं तरी परंतु मित्रपक्षाला सोबत घेऊन सरकार बनवण्यामध्ये नरेंद्र मोदींना यश मिळालं। या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये आगामी काळामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले गेलेले आहेत। आपण धाराशिव जिल्ह्याचा विचार करतो आहोत। खऱ्या अर्थानं मतदारसंघाची चाचपणी आणि उमेदवारांची आपापल्या मतदारसंघामध्ये इच्छा व्यक्त करण्याची स्पर्धाच लागली आहे। आज आपण सर्वच मतदारसंघाची चर्चा करणार नाही आहोत। धाराशिव जिल्ह्याच्या सर्वसाधारण लोकभावना आणि विधानसभा निवडणूक या विषयाच्या अनुषंगानं जर विचार केला तर झुकतं माप ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूनी जाणार आहे। त्याचं कारण म्हणजे जनमानसावर ओमराजे निंबाळकर यांनी जे आपलं स्थान निर्माण केलेलं आहे, जनसंपर्क आणि लोकांशी घट्ट नातं या त्यांच्या जमेच्या बाजूवर अवलंबून विधानसभा निवडणुकीमध्ये लोक त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकतील अशीच परिस्थिती आहे। महायुतीच्या सर्व उमेदवारांना विधानसभा निवडणूक खूप अवघड जाणार आहे। प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे। प्रसंगी पराभव देखील सहन करावा लागणार आहे। अशा प्रकारची स्थिती आज आहे। त्याचं कारण असं आहे की मागच्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये जे राजकारण वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये, हे सगळं राजकारण लोकांना लांब ठेवून आणि गुत्तेदार लोक, पैसेवाले लोक आणि आपल्या नातेवाईकांना जवळ करून केलं गेलेलं राजकारण आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे। मुठभर लोकांचा लाभ केल्यामुळं जनता कशी नाराज होते हे लोकसभेच्या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे। प्रस्थापित लोकांना देखील याचा फटका बसला, जो की अर्चनाताई पाटील यांचा पराभव आहे। डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील हे जिल्ह्याचं अनेक वर्ष नेतृत्व करणारे नेते राहिलेले आहेत। आजही ते नेतृत्व करत आहेत। कधीही राणादादांनी आपण एका तालुक्याचे आमदार आहोत असा काम केलेलं नाही। सदैव त्यांनी धाराशिव जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगानेच आपल्या भूमिका आणि राज्य सरकारकडे वेगवेगळ्या योजनांचा पाठपुरावा केलेला आहे। वास्तविक पाहता
त्यांच्या प्रयत्नांना यश म्हणून काही मतदारावर प्रभाव टाकणाऱ्या योजना, प्रकल्प उभे राहणं देखील अपेक्षित होतं. कृषी क्षेत्रातील विमा मिळवून देण्याच्या अनुषंगानं राणादादांनी केलेलं सातत्यपूर्ण काम लोकांच्या जसं लक्षात आहे तसं उद्योग उभारणी असेल किंवा प्रत्येक तालुक्याचं आर्थिक गणित बदलून टाकणारं राजकारण, प्रकल्प उभे करण्याची क्षमता दिसून आलेली नाही. अनेक प्रकल्पांच्या घोषणा झालेल्या आहेत परंतु आज अंमलबजावणी झालेली नाही. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास, तुळजापूर मंदिर परिसराचा विकास हा देखील आजपर्यंत कागदावरच आहे. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राणादादांनी त्याचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देवीच्या महाद्वारासमोर केलेलं होतं. कुणालाही इजा न पोहोचता, कुणाच्याही मालमत्तेला धोका न पोहोचता विकास केला जाईल अशी त्यावेळेस त्यांची भूमिका होती आणि आज देखील त्यांची तीच भूमिका आहे. या विषयाच्या अनुषंगाने देखील या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थांचे अध्यक्ष यांनी नुकतीच काही दिवसापूर्वी बैठक घेतली आणि पुन्हा लोकांच्या पुजारी मंडळाचे प्रतिनिधी आणि काही जाणकारांना एकत्र घेऊन या आराखड्याच्या अनुषंगाने पुन्हा चर्चा झाली. मित्रांनो, 2-3 वेळेस 4 वेळेस चर्चा या प्रकल्पाची झाली परंतु प्रकल्प अंतिम स्वरूपात कागदावर मान्य झालेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक पाहता एका आमदाराचं मत किंवा एका खासदाराचं मत हे तमाम लोकांना समाधान करणारं मत असतं परंतु तसं होताना दिसलेलं नाही. आणि राजकारण नेमकं वेगवेगळ्या अंगाने बदलत असलेलं आपण बघतो आहोत. विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगानं तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची आज मी आपल्याशी चर्चा करणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये राणा जगजितसिंह पाटील हे प्रमुख उमेदवार राहणार आहेत. महायुतीकडून विद्यमान आमदार आहेत, माजी मंत्री आहेत. 50 वर्षापेक्षा जास्त काळ या पाटील घराण्यानं आपल्या जिल्ह्यावर राजकारणामध्ये अधिराज्य गाजवलेलं आहे. जनतेचे कामं करण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय पदांचा उपयोग केलेला आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून या तालुक्यामध्ये अनेक जण प्रयत्न करत आहेत. त्याच्यामध्ये माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं अशोक जगदाळे हे इच्छुक आहेत. भारतीय जनता पार्टीमध्येच असणारे दुसरे या तालुक्यात अनेक वेळेला निवडणुका लढवून पराभव सहन केलेले देवानंद रोचकरी आहेत. लोकमंगल उद्योग समूहामध्ये काम करून या जिल्ह्यामध्ये कधीतरी लोकसभेसाठी अपक्ष म्हणून लढलेले रोहन देशमुख आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आणि तुळजापूर तालुक्याचे सध्याचे काँग्रेस महाविकास आघाडीचे लोकांच्या मनातील उमेदवार धीरज पाटील आहेत. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील हे स्वतः इच्छुक नाही आहेत परंतु पक्षानं जर लढ म्हणलं तर लढण्याची तयारी असणारा तरुण नेता आहे. 2019 मध्ये विधानसभा लढवण्याची मानसिकता तयार केलेले विनोद गंगणे आहेत. हे तरुण लोक जे आहेत ते आज ना उद्या आपल्याला उमेदवारी मिळेल या मानसिकतेमध्ये आहेत. याशिवाय आम्ही शिवसेनेच्या गोटामधून काही नावं ऐकलेली आहेत. नंदुराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची देखील नावं या तालुक्यामध्ये लढणार असं ऐकून आहे. या सगळ्या उमेदवारांची रेलचेल जर आपण पाहिली तर मागच्या 5 वर्षामध्ये जे उमेदवार गायब होते, जे कुणाच्या मातीला आले नाहीत किंवा कुणाच्या लग्नाला देखील आले नाहीत, असे लोक देखील बाहेरून येऊन आता आपले
कुंकवाचे कार्यक्रम केल्याप्रमाणे कार्यक्रमाला सुरुवात करत आहेत. राजकारणामध्ये पैसा जवळ असला की कोणत्याही प्रकारचं कसंही वागता येतं याचं हे उदाहरण आहे. श्रीमंती आणि आपल्या उद्योग समूहाच्या काही लोकांना हाताशी धरून आपण उमेदवार म्हणून फोकस होऊ शकतो अशा प्रकारचा एक कयास या लोकांचा असतो. ते त्यांचं कौशल्य आहे. शेवटी ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील ह्या दोन तगड्या उमेदवारांच्या भूमिकेवरच धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये लढती होणार आहेत. उमरगा असेल, तुळजापूर असेल, कळंब धाराशिव असेल, भूम परंडा असेल, या सगळ्या ठिकाणी जोर लावण्याचा इशारा आणि इरादा ओमराजेंनी व्यक्त केलेला आहे. मोठा आत्मविश्वास त्यांचा वाढलेला आहे. त्याच्या बरोबरीनं थोडेसे आपल्या कामामध्ये बदल करून आणि विकास कामांना प्राधान्य देऊन राणा जगजितसिंह पाटील यांनी देखील आपल्या कामाला, विकास कामाला गती दिली आहे. आम्ही काही जाणकाराशी बोललो किंवा काही लोकांशी चर्चा केली असता राणा जगजितसिंह पाटील यांनी ग्रामीण भागामध्ये, विशेषतः ग्रामीण भागातल्या ज्या जुन्या नव्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते आहेत, या सगळ्या कार्यकर्त्यांची अल्पसा परिचय आणि त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची खूप मोठी गरज आहे. या सुसंवादामधून राणा जगजितसिंह पाटील यांना खूप मोठं पाठबळ मिळणार आहे. खूप मोठी शक्ती या जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उभी राहणार आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या लोकांपर्यंत स्वतः उमेदवार अर्चनाताई असतील किंवा राणा जगजितसिंह पाटील असतील यांना पोहोचता आलं नाही. कारण 2 आठवड्याचा वेळ त्यांच्याकडे प्रचाराचा होता. उमेदवारच असा ठरला की जणू काही पराभूत होण्यासाठीच उमेदवारी घेतली आहे की काय, अशा प्रकारचं चित्र त्या काळात होतं. ओमराजेंचे 2 दौरे पूर्ण झाले तरी देखील महायुतीचा उमेदवार निश्चित नव्हता. त्याचा देखील खूप मोठा फटका त्या काळात बसलेला आहे. आणि या सगळ्या राजकीय रचनेमध्ये लोकसंवाद आणि मूळ कार्यकर्त्यांशी संवाद, नव्या जुन्या लोकांच्या नेत्यांशी गाठीभेटी हे मोठं गमक राहणार आहे. आरक्षणाचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या संदर्भातला विषय असेल, कांदा आणि सोयाबीनच्या भावाचा विषय असेल, हे सगळे विषय तर राजकारण म्हटल्यानंतर येणारच आहेत. परंतु माझा नेता मला भेटला, माझे राणादादा मला भेटले, असा जो एक कार्यकर्त्याला प्रोत्साहन देणारा विषय असतो, तो करण्यासाठी एका गावामध्ये किमान 50 लोकांच्या खांद्यावर हात टाकण्याची क्षमता राणादादांना निर्माण करावी लागणार आहे. आणि 50 खांद्यावर टाकलेले हातच त्यांना बळकट करणार आहेत. आणि लोकसभा आणि मध्ये जे अपयश आलेलं आहे ते भरून काढण्यासाठी विधानसभा हे चांगलं माध्यम राणादादांच्या समोर आहे. या सगळ्या घडामोडीकडे आपण जर लक्ष दिलं आणि विधानसभेचं उमेदवारांची संख्या जर लक्षात घेतली तर मोठं गमतीदार निकाल आपल्याला पाहावयास मिळणार आहे. कारण विधानसभेला निश्चित तुळजापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या किमान 5 राहणार आहे किंवा त्याहीपेक्षा जास्त राहणार आहे. यावेळेस कुणी कुणाच्या ऐकण्यात नाही आहे. प्रत्येक जणाला वाटतं की जनता माझ्या सोबत आहे. आणि आपण बघूयात आमदार राणादादा पुन्हा होतात की धीरज पाटील होतात की मधुकरराव चव्हाण पुन्हा येणार, देवानंद रोचकरी यांना जनता पसंती देणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आणखीन थोड्या दिवसात मिळणार आहेत. तूर्त नमस्कार.